नमस्कार. आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रतिनिधी इथं आलेले आहेत. याचं प्रयोजन काय आहे? याचं प्रयोजन अगदी साधं आणि सोपं आहे. गेले काही महिने कोविड-19मुळे आणि त्यानंतर झालेल्या सगळ्या लॉकडाऊनमुळे आणि त्यानंतर एकंदरीतच जग एका स्टँड स्टिल अशा पोझिशनला आल्यानंतर आता पुन्हा आपण आपल्या जीवनाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या तरुण पिढीच्या दृष्टीने असतो तो म्हणजे शिक्षणाचा. आपलं शिक्षण काय होणार, कसं होणार, कधी होणार आणि त्याच्या पुढे आपलं काय होणार आयुष्याचं, एकंदर करिअरचं. या बाबतीत असंख्य प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. आज या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी इथं आलेत. ही सगळी मुलं, शिकणारी मुलं आणि आपले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री हे या व्यासपीठावर या निमित्तानं समोरासमोर आलेत आणि त्यांचे थेट प्रश्न ते तुम्हाला विचारणार आहेत आणि त्यांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. मी सुरुवात करताना तुम्हाला एक विचारू इच्छितो की या सगळ्या काळामध्ये किंवा त्याही आधी जेव्हापासून तुम्ही या पदाचा कार्यभार घेतलात त्यानंतर अनेक नवीन नवीन योजना तुमच्या मनात येत असतील, अनेक नवीन काही कार्य करायची तुम्ही ठरवली असतील, प्लॅन असतील. पण नेमका कोविड काळ सुरू झाल्यानंतर मार्च नंतर नेमकं पहिलं तुम्हाला जे चित्र दिसलं किंवा तुम्हाला जे तुम्ही इमॅजिन केलं की आता काय होणार ते नेमकं काय होतं आणि त्यापेक्षा किती वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या? एकतर 1 वर्ष पूर्ण झालं सरकारला आणि मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाची शपथ घेतली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर मला असं वाटलं की आता मला काम करायला संधी आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांची डेव्हलपमेंट करण्याची संधी मला मिळालेली आहे. आपण विद्यार्थ्यांमध्ये जाऊ, त्यांच्याशी संवाद साधू. आणि मागच्या कालावधीमध्ये मी वाईट झालं असं म्हणणार नाही कोणाकडनं, पण जे काही होऊ शकलं नाही ते ह्या विद्यार्थ्यांसाठी करू असं एक डोक्यात घेऊन मी कामाला सुरुवात केली. जेमतेम 3 महिने आम्ही काम करू शकलो आणि 23 मार्चला विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की कोविड-19 म्हणजे करोना हा भारतामध्ये सुद्धा येतो आहे आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन झालं पाहिजे. आणि 23 मार्चला अखंड महाराष्ट्र लॉकडाऊन झाला, देश लॉकडाऊन झाला, जग लॉकडाऊन झालं. आणि मला असं वाटतं की ज्या ईर्षेनं आम्ही कामाला लागलो होतो नवीन एक सरकार म्हणून या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन यांचं करिअर भविष्यामध्ये अत्याधुनिक वेगवेगळ्या पद्धतीनं कसं डेव्हलप करता येईल अशा पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना पुढं जायचं होतं. पण करोना समोर आल्यानंतर नक्की करोना काय आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं होतं की 15 दिवसामध्ये लॉकडाऊन संपेल, नंतर वाटलं 30 दिवसानंतर लॉकडाऊन संपेल, पण ही लॉकडाऊनची मालिका काय संपायला तयार नाही. आणि एक विदारक चित्र असं निर्माण झालं की ह्या 32 लाख 35 लाख विद्यार्थ्यांचं नक्की पुढं काय करायचं आणि कदाचित या मोठ्या संकटामधनं पार करण्याची ताकद नियतीला मला द्यायची होती म्हणून कदाचित उच्च व तंत्रशिक्षण विभाग माझ्याकडे आला असेल. पण करोनाचं संकट येऊन ठेपलं आणि विद्यार्थ्यांना त्याच्यातनं कसं बाहेर काढायची, त्यांची डिग्री कशी द्यायची, एक फार मोठं विदारक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं, सरकारसमोर उभं राहिलं. पण मला सांगताना आता हे देखील आनंद होतो की या सगळ्या गोष्टीवर मात करत आम्ही पुढे आलो. क्या बात आहे. याच विषयाला धरून अतिशय महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा म्हणजे माझ्याही घरात हे प्रश्न आहेत म्हणून मला वाटतं एक एक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात करावा. परीक्षा, आधी परीक्षा, कारण मार्चमध्ये लॉकडाऊन झाला त्याच्यानंतर पहिलं जर काय होतं तर ते परीक्षा होत्या. परीक्षा त्यानंतर पुन्हा त्याचे रिझल्ट लागणं आणि ॲडमिशन्स सुरू होणं, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं एकामागोमाग एक होत असतात आणि त्या सगळ्याच बंद पडल्या होत्या. या संदर्भात मला वाटतं विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत तर त्यांनी आपले प्रश्न मनमोकळेपणाने सरांना विचारावेत. नमस्कार सर, माझं नाव विक्रमसिंह किशोर माहूरकर. मी सध्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून LLBच्या सेकंड इयरला शिकत आहे. माझा प्रश्न असा होता सर की विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा न घेण्यावरती आपण ठाम होतात, पण काही संघटना या कोर्टामध्ये गेल्या आणि त्यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवरती परीक्षेचा निर्णय लादला. तर त्याचा आम्हाला खूप त्रास झाला विद्यार्थ्यांना. तर या सर्व प्रकाराकडे आपण कशा पद्धतीने पाहता? याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की तुम्ही सेकंड इयरला आहात, त्याच्यामुळे तुम्ही आनंदित असणार माझ्या अंदाजाप्रमाणे. कारण फर्स्ट इयरच्या ज्या एक्झाम होत्या त्या रद्द केल्यानंतर काही संघटनांना असं वाटलं की आता विद्यार्थी आणि पालक हे कदाचित एका बाजूलाच झुकतील. हे राजकारण होतं. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला मी होता त्याच्यामध्ये थोडा अभ्यास केला होता की हा करोना जर वाढला, कोविड-19चा फैलाव मोठ्या पद्धतीनं झाला तर नक्की विद्यार्थी काय करणार.
आणि ह्याची चेन देखील आपल्याला माहीत होती की चेन ब्रेक करणं, चेन करण्यापेक्षा चेन ब्रेक करणं हे महत्त्वाचं होतं. आणि म्हणून मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली, मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांची चर्चा केली आणि मी असं म्हटलं की हा आपण प्रयोग करूया, देशात कुठेही झालेला नाही, महाराष्ट्रात प्रयोग करूया. तुमच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या दुर्दैवानं काही संघटनांना कळलं नाही की आपण सेमिस्टर पद्धत लागू करतो महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तुमची सेमिस्टर संपलेली होती, तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला होता, ऑलरेडी सेमिस्टर देऊन सेमिस्टर तुमची पूर्ण झालेली होती आणि म्हणून एखादं सेमिस्टर जर झालं नाही तर तुमच्या शैक्षणिक जीवनावर काही परिणाम होणार नाही. याचा अभ्यास मी तज्ज्ञांकडनं केला, म्हणजे राजकीय अभ्यास केला नाही आणि म्हणून मी शेवटच्या सत्रापर्यंतच्या सगळ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली घेतला. आता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करत असताना शैलेशजी तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही देखील वाचलं असेल, मी किती वेळा राजभवनावर गेलो, किती वेळा राजभवनातनं मला सल्ल्याची पत्रं आली, किती वेळा माझ्यावर टीका झाली. पण माझा त्यावेळेचा थॉट एकच होता की माझा विद्यार्थी हा माझा केंद्रबिंदू आहे, त्याच्या आरोग्याला कुठेही बाधा होता कामा नये, कुठेही त्यानं करोना घेऊन घरामध्ये जाता कामा नये, त्याच्या आईवडिलांना करोना होता कामा नये, ही प्रांजलपणाची माझी भावना होती आणि त्यामुळं मी ह्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व म्हणून लढत होतो. पण काही लोकांनी ते राजकारण त्याच्यामध्ये आणलं, राजकारणाचा आखाडा त्याच्यामध्ये बनवला, माझ्या शिक्षणावर, अन्य लोकांच्या शिक्षणावर आक्षेप घेतले. मुद्दा एकच राहतो की ज्यावेळी 32-35 लाख विद्यार्थ्यांचा विचार करणारा प्रतिनिधी म्हणून मी प्रमुख असतो आणि करोनासारखा ज्यावेळी आजार येतो तर मला असं वाटतं की आजही मला जरी कोणी झोपेत विचारलं की तू परीक्षा रद्द करायचा निर्णय घेतलेला योग्य होता की अयोग्य होता, तर तो त्यावेळी मी पण सांगितलेला मी योग्य होता, आताही सांगतो योग्य होता आणि भविष्यामध्ये सुद्धा जरी मला कोणी विचारलं की या सालामध्ये जर परीक्षा घेतल्या नव्हत्या त्याचा निर्णय तुला मान्य होता की नव्हता, तरी पण मी सांगेन तो मला मान्य होता आणि तो योग्यच होता. आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कुठचीही उपाययोजना त्यावेळी आपल्याकडे निर्माण झालेली नव्हती दुर्दैवानं. एवढ्या स्वॅब टेस्ट करण्याची यंत्रणा नव्हती, प्लाझ्मा सेंटर्स नव्हती, डॉक्टर्स घाबरलेले होते, नर्सेस घाबरलेल्या होत्या आणि अशावेळी विद्यार्थ्यांना डायरेक्ट आणून कोविडच्या तोंडामध्ये देणं हे मला पसंत नव्हतं आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतलेला होता. नमस्ते सर, माझं नाव वैभव प्रकाश राजम. मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा फायनल इयरचा LLBचा विद्यार्थी आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की ही जी अभूतपूर्व परिस्थिती अनप्रेसिडेंटेड ज्याला आपण म्हणतो ती निर्माण झाली होती या काळामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसं मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमची मनस्थिती काय होती या काळामध्ये, मानसिकता काय तयार झाली होती? कारण की ही खरोखर आपलं हे सरकार किंवा याच्या आधी आलेलं कुठलंही सरकार यांनी ही परिस्थिती कधीच अनुभवली नव्हती. अभूतपूर्व होतं हे सर्व. परिस्थिती अशी होती की नक्की निर्णय काय घ्यायचा हा प्रश्न होता आणि निर्णय घेतल्यानंतर तो जर चांगला निघाला तर त्याचं श्रेय घेणारे अनेक लोक असतात, पण तो जर वाईट निघाला किंवा त्याचे परिणाम झाले तर सगळ्यांनी सांगितलं असतं की याची आगाऊगिरी नडली, यानं आगाऊपणा केला म्हणून हे सगळं झालं. ह्या दोन बाजू होत्या. एकीकडून तुम्ही UGCचं जे सांगताय, UGC नक्की काय आहे हे देखील महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे. UGC ही ह्या सगळ्या महाविद्यालयांना, युनिव्हर्सिटींना क्लब करून त्यांना गाईडलाईन देणारी एक एजन्सी आहे. म्हणजे गाईडलाईन देते, ती कंपल्शन कधी करत नाही. परंतु या वर्षी म्हणजे 2020 सालामध्ये जसं अभूतपूर्व करोना आला तसे अभूतपूर्व निर्णय UGCनं घेतले. UGCनं युनिव्हर्सिटीला गाईडलाईन द्यायच्या अगोदर डायरेक्टिव्ज द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र होता. UGCनं 6 एप्रिलला काय सांगितलं की करोना फार मोठ्या पद्धतीनं देशामध्ये फैलावतो आहे, त्याच्यामुळं सरकारनं आणि युनिव्हर्सिटीनं निर्णय घेऊन परीक्षा रद्द करण्याचा जरी निर्णय घेतला तरी चालेल आणि तोच कागद डोळ्यासमोर ठेवून मी निर्णय घेतलेला होता. दुसरा एक UGCचा निर्णय आला अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करायच्या अगोदर की राज्य शासनानं ठरवावं काय करावं आणि राज्य शासनानं ठरवल्यानंतर कदाचित UGCला देखील वाटलं असेल की हा महाराष्ट्राचा पॅटर्न जो आहे विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा, आरोग्याच्या दृष्टीनं प्रिकॉशन घेण्याचा, हा कदाचित अख्ख्या देशामध्ये वापरला जाईल आणि काही लोकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल आणि म्हणून UGCनं पुन्हा एकदा पत्र पाठवलं आणि सांगितलं की शेवटच्या वर्षाच्या एक्झाम घेतल्या गेल्या पाहिजे, त्याच्यात LLBच्या पण होत्या. मी स्वतः एपेक्स बॉडीशी बोललेलो होतो, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग होतं, लॉ होतं, कला म्हणजे आर्ट होतं, या सगळ्यांशी मी बोललेलो होतो आणि आपल्याला सगळ्यांना सांगताना आपल्याला आश्चर्य वाटेल की मला सगळ्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही फक्त प्रस्ताव पाठवा, आम्ही ह्या सगळ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतो. मी नावं घेऊन सांगेन कारण आता सुप्रीम कोर्टाचा देखील निर्णय झालेला आहे, राज्यपाल महोदय देखील शांत झालेले आहेत, विरोधक देखील शांत झाले आहेत. मी नावं घेऊन सांगेन की मी कोणाकोणाबरोबर बोललो. परंतु हे सगळं झाल्यानंतर या UGCच्या निर्णयाच्या विरोधात आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली युवा सेना सुप्रीम कोर्टामध्ये गेली की UGCचा हा निर्णय रद्द करा.
परंतु सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं लोकशाहीचा आदर आपण करतो, त्याच्यामुळे ह्या एक्झाम घ्याव्या लागल्या. पण एक्झाम घेताना देखील मला तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की ज्या ऑफलाईन एक्झाम घेतल्या गेल्या त्या 4.5 लाख विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन एक्झाम घेतल्या गेल्या आणि 4.5 लाखामधला एकही विद्यार्थी हा करोना बाधित झाला नाही. हे मेरिट फक्त महाराष्ट्राच्या प्रशासनाचं आहे, महाराष्ट्राच्या सिस्टीमचं आहे. ज्यांनी ज्यांनी युनिव्हर्सिटीला मदत केली त्या सगळ्या लोकांचं आहे. मग त्याच्यामध्ये प्राध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी असतील आणि ऑब्व्हियसली शासन असेल, या सगळ्यांनी सांघिक काम केल्यामुळं हे होऊ शकलं. देशात हे कुठेही झालेलं नाही. क्या बात आहे. याच संदर्भामध्ये जे आपण UGC बद्दल म्हणालात किंवा याबरोबरच इंजिनिअरिंगच्या सुद्धा परीक्षा आणि त्याच्या शेवटच्या वर्षी, कारण म्हणजे मी असं वाचलेलं पाहिलेलं आठवतंय मला की कोविड इंजिनियर आम्हाला व्हायचं नाही असा एक मध्येच हे उठवली गेली होती. या सगळ्या आरोपांना किंवा या सगळ्या परिस्थितीला तोंड देताना मुख्य विचार जरी त्या विद्यार्थ्यांच्या हेल्थचा असला, त्या पलीकडे तुम्हाला काही दिसत नसणार हे मला मान्य आहे. पण आपल्याही राजकीय भवितव्याचा किंवा आपल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्यावर त्या निमित्तानं काही चिखलफेक केली जाते असा कधी विचार आला नाही त्यावेळेस मनात? मला असं वाटतं की जून महिन्यामध्ये मी एक FB लाईव्ह केलं आणि त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना सांभाळत असताना किंवा विद्यार्थ्यांचं करिअर जपत असताना माझं राजकीय अस्तित्व देखील मला पणाला लावायला लागलं तरी मी लावायची माझी तयारी आहे आणि त्या उद्देशानंच मी काम करत होतो. कारण माझ्यासमोर पण जे टार्गेट होतं सर्टिफिकेट, मला असं वाटतं की विद्यार्थ्याच्या पालकांच्या मनामध्ये कुठचीही शंका नव्हती सर्टिफिकेटबाबत. पण पॉलिटिकली विरोध करायचा म्हणून काही लोक जे सांगत होते की सर्टिफिकेटवर कोविड बॅच येईल आणि हे तर मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होतं. मी सांगितलं होतं जरी परीक्षा झाली तरीसुद्धा त्याच्यावर कुठं कोविड बॅच म्हणून येणार नाही आणि परीक्षा झाली नाही तरीसुद्धा कोविड बॅच म्हणून येणार नाही. परीक्षा ज्यावेळी घ्यायची नव्हती त्यावेळी आम्ही एक अंदाज केला होता की जवळजवळ 88 ते 89% रिझल्ट लागेल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर परीक्षा झाली, त्याचा ॲव्हरेजली प्रत्येक युनिव्हर्सिटीचा निकाल हा 94% लागला MCQ पद्धतीचा. आणि ह्या सगळ्यांचं सर्टिफिकेट मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवलं आहे. मागच्या वेळी जे मार्कशीट दिलेलं होतं, मागच्या वेळी जे सर्टिफिकेट दिलेलं होतं तसंच सर्टिफिकेट, त्याच्यात कुठेही बदल नाही. हे सर्टिफिकेट देणारं देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि आमची सर्टिफिकेट्स देखील पोचली, आमची मार्कशीट देखील पोचली. आता मला वाटतं तन्मय, तुम्हाला काही प्रश्न आहे प्लीज विचारा. हो सर. माझं नाव तन्मय रघुनाथ कुमकर आहे. सर मी घनश्यामदास सराफ कॉलेजमधून माझं ग्रॅज्युएशन म्हणजे BCOMमधून पूर्ण केलेलं आहे सर. सर माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी की ग्रामीण विभागातील आणि शहरी विभागातील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण मिळते का? आणि मी आता ऐकलं की डिजिटल माध्यम निघाले, त्या डिजिटल माध्यमाचा वापर तुम्ही कशा प्रकारे कराल, म्हणजे धोरणं काय वापराल तुम्ही त्यासाठी? नाही, हा खरोखरच महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आज आपण मुंबईच्या मुलांकडे बघतो, पुण्याच्या मुलांकडे बघतो किंवा मोठ्या मोठ्या आपल्याकडे ज्या महाराष्ट्रामध्ये मेट्रो सिटीज आहेत त्यांच्याकडे बघतो आणि ग्रामीण भागातली मुलं त्यांच्याकडे बघत असताना एक कुठेतरी मनाशी एक न्यूनगंड बाळगतात की मुंबईमध्ये असं एज्युकेशन मिळतं, तसं एज्युकेशन मिळतं. मुंबईतल्या जरी शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तेच एज्युकेशन मिळत असेल आणि औरंगाबादच्या किंवा त्या ग्रामीण भागामध्ये जरी तेच मिळत असेल तर त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की इकडे जी क्वालिटी आहे ती आम्हाला मिळत नाही. पण हा गैरसमज आहे. आपण ज्यावेळी कामाला सुरुवात केली त्याचा बेसच हा होता की जे मुंबईमध्ये शिक्षण मिळतं आहे तेच ग्रामीण भागामध्ये मिळालं पाहिजे. म्हणून मगाशी ज्यावेळी काही मंडळींशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम म्हणजे नक्की काय आहे किंवा ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम करणार म्हणजे तुम्ही काय करणार. तर आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या सगळ्या महाराष्ट्रातला रुरल एरिया म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूर. ऑनलाईन एज्युकेशन जर सुरू केलं पाहिजे आणि ते सक्सेसफुली जर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तर हा प्रयोग आपण गडचिरोलीमध्ये सुरू करावा असं माझ्या डोक्यात आलं. आणि पहिला ऑनलाईन एज्युकेशन सुरू करण्याचे 2 जिल्हे जे मी निवडले ते गडचिरोली आणि चंद्रपूर निवडले आणि तिथे डेटा सेंटर उभं केलं. त्यावेळी माझ्यावर काही लोकांनी शंका देखील म्हणजे माझ्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की साहेब तुम्ही हे धाडस करताय. बट मी त्यावेळी हेच विचारलं की फक्त शिकण्याचा अधिकार हा शहरातल्या विद्यार्थ्यांना आहे का, ग्रामीण भागातल्या पण विद्यार्थ्यांना आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ऑनलाईन एक्झाम झाल्या त्या सगळ्यात तक्रार नसलेली ऑनलाईन एक्झाम जर कुठे झाली असेल तर ती गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये झाली, म्हणजे गोंडवाना विद्यापीठामध्ये झाली.
त्याच्यानंतर आपण आता पुण्याला स्टुडिओ तयार करतोय, मुंबईमध्ये स्टुडिओ तयार करतोय, औरंगाबादमध्ये स्टुडिओ तयार करतोय, जेणेकरून या स्टुडिओतनं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोठ्या सिटीतल्या एज्युकेशनची क्वालिटी कळेल. आता माझ्याकडे एक मोठं कॉलेज जे आहे पुण्यामध्ये COEP, त्याचं ॲडमिशनचं प्रमाण जर बघितलं तर 120% आहे. आता 120% म्हणजे काय, हा एक प्रश्न निर्माण होतो. एवढी चांगली कॉलेजेस आहेत, 100% आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि 20% आपण परदेशातल्या विद्यार्थ्यांना शिकवतो. हो. आणि देशामध्ये COEP कॉलेज जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्या ॲडमिशनसाठी अक्षरशः एवढी रश असते की त्याच्यातनं ॲडमिशन मिळवताना पॉईंट तुमचे जे मार्क्स असतात, म्हणजे 99%, 98% मध्ये मी विचारलं की आता आपलं कितीला क्लोज होईल, तर ते म्हणले 98%. आता 98%ला एखादं कॉलेज जर क्लोज होत असेल तर 75%च्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, हे देखील प्रश्न आहेत. परंतु शासकीय एज्युकेशन सिस्टीममध्ये कुठं रेप्युटेशन असलेली कॉलेजेस नाहीत असं भाग नाही, परंतु ग्रामीण भाग आणि शहर ही जी काही तफावत आहे ही दूर करण्याचा आम्ही तुमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असतील, त्याच्यानंतर व्हर्च्युअल क्लासरूम असतील, त्याच्यानंतर ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आता मोठमोठ्या कंपन्या आम्हाला टायअप झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर असतील, हे ग्रामीण भागातल्या लोकांना देखील शिक्षण, म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. क्या बात है. तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्हाला असं महाराष्ट्रामध्ये त्या युनिव्हर्सिटीज तयार करायच्या आहेत किंवा कॉलेजेस तयार करायचे आहेत जेणेकरून बाहेरचे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजमधनं मुलं येतील. पण सर हे केव्हा होईल? म्हणजे आजही पालक आणि आजही मुलं नेहमी पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार आला की बाहेरच जातात. कोणीच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात पण विचार करत नाही आणि तिकडेच होऊन सेटल होतात. तर महाराष्ट्रासाठी तुमचा काय विचार आहे की युनिव्हर्सिटीज तयार होतील किंवा कॉलेजेस काही? कालच मी एक मोठी बैठक जी आपल्या पूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये क्रांती घडवू शकते अशी US लोकांबरोबर केली. पण ती USची लोकं कोण होती? एकही US मधला नव्हता. सगळी भारतातली होती आणि विशेषतः महाराष्ट्रातली होती. आणि गेले 15-20 दिवस ते सारखं मला फोन करून सांगत होते की आम्हाला एक बैठक द्या, आम्हाला फार मोठी इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन सेक्टरमध्ये करायची आहे, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये करायची नाही, एज्युकेशन सेक्टरमध्ये करायची आहे. पण मी काल ज्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला, मी त्यांना विचारलं तुम्ही किती काय, म्हणजे मला वाटलं आपल्याकडनं आपल्याला किंमत नसते की आपल्याकडनं तिकडे गेलेली लोकं ही केवढी मोठी आहेत आणि ते कुठचे विद्यार्थी आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्या IITचे ते सगळे विद्यार्थी आहेत. त्यांनी मिटिंग सुरू केल्यानंतर मला सांगितलं की तुम्हाला किती अपेक्षा आहे इन्व्हेस्टमेंटची. तर मी शेवटी महाराष्ट्राचा मंत्री आहे आणि विशेषतः कोकणातला आहे, तर मी जरा जपून म्हटलं ठीक आहे 200-250 कोटी रुपये तुम्ही करत असाल म्हटलं इन्व्हेस्टमेंट. देशपांडे नामक महाराष्ट्रीयन माणसानं मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्ही दुसऱ्या राज्यांचा पण विचार करतो आहे, आम्हाला एवढी मोठी युनिव्हर्सिटी करायची आहे, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी करायची आहे, ज्याच्यामधनं हे PGचे आणि सगळे प्रश्न सुटणार आहेत, याच्यामध्ये 7,000 कोटीची आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मी त्यांना विनोदानं असं सांगितलं, मी पहिलं 7,000 कोटी म्हणजे 7वर किती शून्य हे कॅल्क्युलेशन करतो आणि मग सवडीनं तुमच्याशी बोलतो. म्हणजे काय, मी असं म्हणत नाही की आपल्याला USच्या लोकांनी नाही बोलवलं, आपली लोकं जी USला गेलेली आहेत, जी मोठ्या ताकदीनं तिथे शिकून इंडस्ट्रीज झालेले आहेत, अशा लोकांनी ठरवलं की महाराष्ट्र शासनाशी टायअप करून किंवा PPP मॉडेल जे आमचं आहे, पार्टनर घेऊन जे आम्ही डेव्हलपमेंट करतो ते मॉडेल आहे, ते घेऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये सुरू करावी. आणि माझं प्लॅनिंग असं आहे की आमच्या कोकणामध्ये लोणेरे नावाचं गाव आहे, जिथे महाराष्ट्र शासनाच्या आमच्या विभागाची 650 एकर जमीन आहे. तर त्यांनी मला विचारलं तुम्ही काय करू शकता, तर म्हटलं मी काय करू शकतो, तुम्ही 7,000 कोटी जर इन्व्हेस्ट करणार असाल तर मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे. तर ते म्हणाले जागा तुम्ही द्या. तर मी त्यांना अगोदर बोललो नाही, मी म्हटलं जागा इन्व्हेस्ट करायला तुमची किती तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मला त्यांनी सांगितलं 1,000 कोटीपर्यंत आम्ही जागेमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. मी त्यांना महाराष्ट्राचा मंत्री म्हणून सांगितलं जर तुम्ही लोणेरेला ही युनिव्हर्सिटी आणणार असाल, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, तर 200 एकर जागा शासन मोफत तुम्हाला द्यायला तयार आहे. माझं नाव गणेश गुप्ता आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन फिजिक्समध्ये मिठीबाई कॉलेजमधून करत आहे. माझा प्रश्न असा होता की उच्च शिक्षणासाठी वेगवेगळे प्रवेश परीक्षाही द्याव्या लागतात, जसं एंट्रन्स एक्झाम्स काहीतरी द्याव्या लागतात. त्याकरता सरकाराची ते मार्गदर्शन काहीतरी नाही आहे. तर आपला काय ते आहे कॉन्ट्रीब्युशन याच्यात? एक्झाम ज्या द्याव्या लागतात त्याच्यामध्ये काही केंद्र शासनाच्या एक्झाम आहेत, ज्याच्यामध्ये JEE आहे, त्याच्यानंतर AIT आहे, त्याच्यानंतर आम्ही CET घेतो. मध्ये माझ्या डोक्यामध्ये असं आलं होतं की
एकच एक्झाम विद्यार्थ्यांना द्यायची, एकाच एक्झामचे विद्यार्थी अभ्यास करतील आणि ती एक्झाम दिल्लीपासून राज्यापर्यंत चालली पाहिजे. कारण होतं एक असं की दिल्लीच्या एक्झाम्स म्हणजे सेंट्रलच्या एक्झाम्स वेगळ्या आहेत, महाराष्ट्राच्या एक्झाम्स वेगळ्या आहेत. मला असं वाटतं की ही सिस्टीम जी काढलेली आहे ती सिस्टीम आपण पूर्वी 12वीच्या मार्क्सवर देखील ॲडमिशन्स द्यायचो. त्याच्यानंतर आपण आता CATवर फोकस करतो. याचा परिणाम असा झालेला आहे की 12वीला नुसतं पास झालं तरी चालतं, पण CATला स्कोरिंग आपल्याला केलं पाहिजे. म्हणून विद्यार्थी ही थोडी तफावत नक्कीच आहे, पण ह्याच्यावर देखील चर्चा केल्यानंतर तज्ज्ञांचं मत असं आहे की याच्यासाठी अभ्यासक्रमामध्ये देखील बदल करावे लागतील. तुम्हाला ही एक्झाम जर कमी करायची असेल तर एकतर अभ्यासक्रम टोटली बदलला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं नाविन्य आणलं पाहिजे. हे दोन्हीवर डिपेंड आहे. म्हणजे CATची एक्झाम घेताना जो तुमचा सिलेबस असतो हा टोटली वेगळा आहे आणि 12वीचा सिलेबस हा टोटली वेगळा आहे. तर मर्जिंग सिस्टीम जी आता नवीन आली, मर्जिंग एज्युकेशन जे आलेलं आहे, त्या बाबतीत जर करायचं झालं तर आता CAT सारखी एक्झाम रद्द करू हे म्हणणं फार मोठं धाडसाचं आहे, ते करू शकत नाही. पण ह्याच्यातनं काहीतरी एकाच एक्झामचा पर्याय काढून ती एक्झाम दिल्लीपर्यंत सेंट्रलपर्यंत चालू शकते का, हा मार्ग काढण्याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे. नमस्कार सर, माझं नाव ओमकार दळवी आहे. आय एम अ 4th इयर स्टुडंट फ्रॉम सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. सर, माझा इंजिनिअरिंग रिलेटेड प्रश्न आहे की म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आमचे फंडामेंटल्स खूप क्लिअर असतात सगळ्या सब्जेक्ट बाबत, पण जेव्हा आम्ही बाहेर निघून इंडस्ट्रीमध्ये जातो तेव्हा आम्ही बघतो की जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे आम्हाला शिकवलं जातं आमच्या एज्युकेशन सिस्टममध्ये त्याच्यामध्ये एक गॅप दिसून येतो. मग हा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स घेणार आहात? नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की शिकून बाहेर पडल्यानंतर म्हणजे डिग्री मिळवल्यानंतर मी कुठे नोकरी करणार आहे हे तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त टेन्शन हे पालकांना असतं. आणि त्याच्यामधनं विद्यार्थी म्हणजे तो बाहेर आलेला जो तरुण असतो जो डिप्रेशनमध्ये जाऊ नये, डिप्रेस होऊ नये, हा पालकांचा प्रयत्न चालू असतो. एक महत्त्वाचा निर्णय हा या 8 महिन्यामध्ये राहिला येतो, पण आम्ही 2-4 महिन्यामध्ये नक्की घेणार आहोत. इंडस्ट्री आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग हे आम्ही टायअप करणार आहोत. म्हणजे आता टाटाचा एखादा प्रोजेक्ट आहे, तो पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला प्रोजेक्ट आहे, तर त्याच्या आजूबाजूची जी कॉलेजेस आहेत त्यांना उगाचच विद्यार्थी न येणारे कोर्सेस देण्यापेक्षा टाटाना सांगून त्यांच्याशी टायअप करायचं आणि ते विद्यार्थी जे बाहेर येतील ते कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्याकडेच नोकरीला लावायचे. ही प्रायव्हेट इंडस्ट्री आहे, त्यांच्यावर आम्ही टायअप करतो आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक प्रयत्न असा करतो आहे की जेवढे हे मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना आम्ही आमच्या विभागामध्ये घेतो आहे. आता काल की परवा तुम्ही वाचली असेल बातमी, मला माहीत नाही, की जेवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत म्हणजे किर्लोस्कर आहेत, किर्लोस्करनं आम्ही कराडचं कॉलेज दत्तक म्हणून दिलं. त्याच्यानंतर निरंजन हिरानंदानी आहेत, त्यांना आम्ही VGTI आमचं दत्तक म्हणून दिलं. म्हणजे त्यांनी काय करायचं तर ह्या सगळ्या कॉलेजेसची आर्थिक स्थिती जी आहे ही काही बळकट करायची आवश्यकता नाही, पण त्यांच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांचं आणि या एज्युकेशन आमच्या इन्स्टिट्यूटचं हे टायअप करून जास्तीत जास्त चांगलं ज्ञान त्यांनी शासकीय महाविद्यालयामध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये द्यावं म्हणून ह्या इंडस्ट्रीजना आम्ही बरोबर घेतलेत. आणि दुसरी त्यांची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी की त्या कॉलेजमधनं बाहेर पडणारा विद्यार्थी ह्याला जॉब तुम्ही कसा मिळवून देणार आहेत. त्यासाठी 8 इंडस्ट्रियलिस्टची आम्ही कमिटी केली आणि त्यांनी एक कॉलेज दत्तक घेतलेलं आहे. हो, अजून कोणी आहे? हां, प्लीज गो अहेड. सर, हमारे यहाँ NSS करके हर कॉलेज में स्कीम है, गवर्नमेंट स्कीम है. अभी लॉकडाउन के टाइम भी कई NSS के वॉलंटियर्स अपनी जान पे खेल के काम कर रहे थे. 16,000 वॉलंटियर्स हमारे मुंबई यूनिवर्सिटी में ही है और कहीं ऐसे भी वॉलंटियर्स थे जो पॉजिटिव हुए, वो घर गए, क्वारंटीन होके ठीक होके फिर बाहर आके फिर काम कर रहे थे. तो सर, इतनी ताकतवर ऊर्जा है, उसके लिए सर आपके माइंड में कोई ऐसा सोल्यूशन या कोई ऐसा डायरेक्शन? नाही, या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या NSSच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो मनापासून. कारण पोलिसांबरोबर पोलीस मित्र म्हणून काम करण्याचं काम देखील NSSच्या विद्यार्थ्यांनी केलं. जवळजवळ 3.5 लाख विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या, म्हणजे तुमचे 16,000 असतील, पण पुणा बिणा ह्या भागामध्ये सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते. एवढंच नाही तर स्वॅब टेस्टिंग ज्यावेळी घाबरत होते, म्हणजे ब्रदर आणि नर्स करायला ज्यावेळी घाबरत होते, सिस्टर करायला, त्यावेळी NSSच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादला जी पहिली, म्हणजे मी पहिलं आणि देशातलं पहिलं हे का सांगतोय, महाराष्ट्र एवढ्या चांगल्या गतिमान पद्धतीनं काम करतोय की औरंगाबाद युनिव्हर्सिटीनं पहिलं स्वॅब टेस्टिंगचं लॅब निर्माण केली, देशातली पहिली. मग तिथे कोणच यायला तयार नाहीत. मग NSSचे विद्यार्थी मुंबईमध्ये आले, त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि औरंगाबादमध्ये पहिलं स्वॅब टेस्टिंग जे सुरू केलं ते NSSच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलं. पोलीस मित्र म्हणून त्यांनी काम केलं. जिथे जिथे काही ठिकाणी अशा वर्कर आपल्याला माहीत नसेल जे फ्रंट लाईनला काम करत होते, त्या जर कोविड बाधित झालं तिथे NSSच्या मुली जात होत्या ट्रेनिंग घेऊन. तर एवढं मोठं काम
या 2020 सालामध्ये NSSच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी नवीन कमिटी बनवलेली आहे की NSSच्या विद्यार्थ्यांना अजून काय महाराष्ट्र शासनानं दिलं पाहिजे त्यासाठी. आणि म्हणून NSS हा जो घटक आहे हा फक्त 3.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित मला ठेवायचा नाही, तर NSSचा प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक कॉलेजचा विद्यार्थी असला पाहिजे. अशा पद्धतीची आम्ही एक रचना करतो आहे, ज्याच्यातनं डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेळी देखील या विद्यार्थ्यांचा आम्हाला उपयोग होईल आणि त्या पद्धतीनं कारवाई सुरू केली आपण. यात एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल. NSSच्या विद्यार्थ्यांचं तर कौतुक आहेच, सरांनी पण ते केलंच. पण मला वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले उदयजी सामंत हे एकमेव मंत्री आहेत जे स्वतः इतक्या क्रुशियल डिपार्टमेंटला हँडल करत होते. म्हणजे एक हेल्थ डिपार्टमेंट होतं, सुरक्षा होतं, तसंच शिक्षण हे फार महत्त्वाचं खातं होतं. पण ते स्वतः या काळामध्ये 2दा कोविडग्रस्त झाले होते आणि तरीही उदयजींनी त्यातनं बाहेर पडून सतत काम करत राहिलेच. आणि मला वाटतं तुमच्या युनिव्हर्सिटीजना भेट देणारे, महाराष्ट्रातल्या सर्व युनिव्हर्सिटीजना भेट देणारे आणि तिथल्या समस्या समजून घेऊन तिथे काही सोल्युशन्स देणारे असे एकमेव, त्याबद्दलचा अनुभव तुम्ही स्वतः सांगितला तर बरं होईल. नाही, आपल्याकडे 13 माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की 13 अकृषी विद्यापीठ आपल्याकडे आहेत. तर याच्यापूर्वीच्या किती मंत्र्यांनी विद्यापीठामध्ये जाऊन व्हिजिट केली मला माहिती नाही. जवळजवळ 15 वर्षात कुणीही शिक्षण मंत्री, तंत्र शिक्षण मंत्री त्या विद्यापीठांमध्ये गेले म्हणजे नव्हते. काही ठिकाणी तर मला असं सांगण्यात आलं की शरद पवार साहेबांनंतर 13ही विद्यापीठात गेले असतील मंत्री, पण एका विद्यापीठात गेले, तिकडे जाऊन आले. पण 13ही विद्यापीठामध्ये एका महिन्यामध्ये दौरा करणारा शरद पवार साहेबांनंतरचा मी पहिला मंत्री होतोय, त्या कुलगुरूंनी सांगितलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय की मुंबईतच बसायचं आणि मार्गदर्शन युनिव्हर्सिटीला करायचं हे काही योग्य आहे असं मला वाटलं नाही. आणि म्हणून मी जाताना कुठे गेलो, सुरुवात देखील केली. म्हणजे मुंबईतल्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिलं मी गेलो नाही, पहिलं मी गडचिरोलीच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलो आणि तिथे फायदा करून दिला. 12B तिथं नव्हतं. म्हणजे विद्यार्थ्यांचं ॲफिलेशन झाल्यानंतर त्यांना सगळ्या ज्या फॅसिलिटीज लागतात त्या देण्याची यंत्रणा 12B तिथं नव्हती, ती आपण गेल्यानंतर तिथे केली. तर माझं म्हणणं आहे की गेलं पाहिजे, युनिव्हर्सिटीमधल्या देखील अडचणी बघितल्या पाहिजेत. आणि आता राजकीय म्हणून सांगत नाही, पण युनिव्हर्सिटीमध्ये एक जो निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने आणि विशेषतः उद्धव साहेबांनी घेतला तो म्हणजे विद्यापीठातला जो शिक्षकेतर कर्मचारी आहे त्याला देखील 7वा वेतन आयोग देण्याचा निर्णय हा देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये झाला. आणि म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला की ज्या वेळी महाविकास आघाडीचा मंत्री म्हणून मी विद्यापीठामध्ये जातो त्यावेळी रजेवर असलेले कर्मचारी देखील मला भेटायला येतात. याचं कारण त्यांच्या पेमध्ये वाढ झाली. इनफॅक्ट युनिव्हर्सिटीज या 13ही विद्यापीठं आणि त्यांच्या पुनर्रचनेच्या संदर्भामधला काही एक निर्णय मला वाटतं आपला मगाशी बोलताना तुम्ही मेन्शन केलात की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्याची उपकेंद्र शैक्षणिक जिल्ह्याच्या ठिकाणी युनिव्हर्सिटीची उपकेंद्र ही पण संकल्पना आहे सगळ्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती असली पाहिजे. म्हणजे भौगोलिक परिस्थिती अशी असते की मुंबईला कोण येऊ शकत नाही, पुण्याच्या काही गावांमधनं पुण्याला कोण येऊ शकत नाही, तर त्या जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र असावं ही संकल्पना घेऊन आपण काम करतो. आणि म्हणून पहिला आपण कोकण बेल्ट घेतला. मुंबईला तर युनिव्हर्सिटी आहे, ठाण्याला आपण उपकेंद्र केलं, रायगडला आपण आता उपकेंद्र करतो आहे, रत्नागिरीला उपकेंद्र केलेलं आहे आणि सिंधुदुर्गामध्ये करतो आहे. म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांना त्यांचे जे काही प्रश्न सोडवायचे असतील त्यासाठी मुंबईमध्ये यायची आवश्यकता नाही. आता पुण्यातल्या विद्यार्थ्यांना जर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणा युनिव्हर्सिटी आहे, मग नाशिकच्या विद्यार्थ्यांनी तिथं काय यावं, तर पुण्याचं उपकेंद्र नाशिकला, अहमदनगरला दुसरं केंद्र, अशी एक संकल्पना घेऊन काम करतो आहे. पण त्याच्यामध्ये पण फिनान्शियल काही प्रॉब्लेम आहेत, पण कोकणपट्टा आम्ही त्याच्यामध्ये घेतला आहे सध्या. मंडळी, मला वाटतं सर्वांचे प्रश्न संपलेत. मी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद तर देतोच, कारण आज पहिल्यांदाच असं दिसतंय की एक उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री डायरेक्ट थेट संवाद साधतोय, तुमच्या प्रश्नांना उत्तर देतोय. या सगळ्यांच्या शंकांचं निरसन झालं असेल याची मला खात्री आहे. तरी यापुढेही मनात काही शंका आल्या तर सर्व प्रकारच्या सोशल माध्यमांमध्ये, मग ते फेसबुक असेल, ट्विटर असेल, इतर माध्यमं असतील, व्हॉट्सॲप असेल, या सगळ्या सोशल माध्यमांमधनं साहेब स्वतः नेहमी उपलब्ध असतील. तुमच्या प्रश्नांना ते अटेंड करतील, उत्तर देतील, सोडवण्याचा प्रयत्न करतील याची खात्री बाळगा. आज या निमित्तानं तुम्ही एवढा वेळ आम्हा विद्यार्थ्यांना, आमच्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या वतीनं म्हणजे पालकांनाही दिलात, याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी लवकरच पुढच्या आठवड्यात येणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाकरता आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ज्या धडाडीनं, ज्या उत्साहानं आणि ज्या प्रामाणिकपणानं, अतिशय निष्ठेनं, तळमळीनं तुम्ही या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या करिअर बिल्डिंगसाठी जी मेहनत घेताय, जो विचार करताय, त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद.